कोट्यावधीच्या गाड्यांमध्ये फिरणारा माणूस निवडून आल्यानंतर गाडीच्या काचा खाली घेईल का? मी गाडीची काच खाली करून चालणाराच माणूस आहे. मी ग्राउंडवरती चालणारा माणूस आहे. पण तुमच्यासारख्या सुटाबुटातल्या माणसाला हे झेपेल का? झेपणार ना, का नाही झेपणार? तुम्ही जो म्हणता तो मला माझ्या दृष्टीने तो प्रश्नच नाहीये. आज तुम्हाला राजकारणात काय यायचंय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. तुम्हाला माहिती आहे का, तुमचा राजकारणामध्ये येण्यामुळे चांगल्या चांगल्यांची बत्ती गुल झाली. आतापर्यंत भरपूर पैसा कमवला, भरपूर काही माझ्याकडे आहे, पण समाजासाठी ज्या समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो त्या समाजासाठी मला काहीतरी करायचं आहे. जर पैसा तुमच्याकडे आहे, पॉवर आहे, तुमचं फडणवीस असो, अजित पवार असो, शिंदे असो, विरोधक असो, सगळ्यांसोबत उठणं बसणं आहे, तर मग तुम्ही समाजकार्यामध्ये राहून पण कामं करू शकतात ना. त्याला राजकारणाची जोड देण्याची गरज का वाटते? जर आज तुम्ही उमेदवार म्हणून समोर येतात ती तुम्हाला लॉटरी समजली जाईल. लोक म्हणतील तुम्हाला काय राजकीय पार्श्वभूमी होती. हीच निवडणूक पहिली अशी आली की जिथं मला संधी भेटली. लोकांचं म्हणणं असं आहे की या व्यक्तीकडे पैसा आहे, या व्यक्तीकडे ताकद आहे, म्हणजे कमीत कमी राजकारणामध्ये यायचं जर ठरलं तर हा व्यक्ती खावडी खाण्यासाठी तर येणार नाही, काम करण्यासाठी येईल. तर टुरिझमसाठी आपल्याला काय करता येईल, त्या पॉलिसीज इथं कशा वापरता येतील, ज्याच्याकडे इथून मागच्या राजकारण्यांनी कधीच लक्ष दिलं नाही. सगळ्यात प्रामुख्यानं तुमच्याकडे आरोप तोच होतो की धनधांडगा माणूस आहे, हायफाय गाड्यांमध्येच फिरतो. सामान्य लोकांचे प्रश्न काय माहिती, सामान्य लोकांचं उठणं बसणं काय माहिती, या व्यक्तीने एखाद्याची झोपडी तरी बघितली का, एखाद्याचं सर्वसामान्याचं घर तरी बघितलंय का? मी कुठलाही टक्केवारी खाणार नाही, कुठलाही निधी म्हणजे मी असे निधीची चोरी वगैरे करणार नाही. जे काय करेल ते समाजासाठी करेल किंवा त्यांच्या विकासासाठी करेल. तुमचं नाव समोर येण्यामागे एक खूप मोठं नाव लागतं, ते म्हणजे तुमच्या वडिलांचं. बाबूजी बाबूजी जे मी ऐकलंय इथे सगळीकडे की बाबूजींचं हे काम, बाबूजींचं ते काम. तुम्हाला वैयक्तिक काय अनुभव आला की आपल्या वडिलांनी इथे एवढी एवढी कामं केली आहेत? तर तुमच्याकडे किंवा तुमच्या वडिलांकडे किंवा तुम्ही केलेली 4 कामं मला ग्राउंडवर दाखवायला आहेत? 100% 4 काय मी 40 कामं दाखवल तुम्हाला. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष जो तुम्हाला तिकीट नाकारतो किंवा तिकीट देत नाही, तर बरेच पक्ष रेड कार्पेट टाकून येत. मॅडम, पक्ष मला का नाकारेल? कारण का माझ्यावर कुठली केस नाही म्हणून, मी टक्केवारी खाणार नाही म्हणून. आठवतं कधी कुणाच्या घरी गेले, एखादा कॉमन माणूस आहे, जाऊन त्याच्यापाशी बसले, भाकरी चटणी खाल्ली, असं काय? मी लहानपणापासून हेच करत आलेलो आहे. तुम्ही व्यवसायामध्ये किती वादशा असू द्या, राजकारणामध्ये छक्के पंजे चालतात. कसं मला काय? कसं आहे माहिती आहे का, राजकारणातले छक्के पंजे मला जमणार नाहीत, पण विकासासाठी मी नक्की छक्के पंजे करेल. मॅडम, मी तुम्हाला एवढं सांगतो की बाकीच्यांपेक्षा माझी फाईल लवकर तिथं जाईल आणि ती लवकर साईन करून येईल. नमस्कार, मी विजया वामन. झेडपीचं इलेक्शन लागतंय की नाही लागत असा सगळा संभ्रम होता. हौशे नवशे गौशे सगळी तयारी करत होते, प्रचार सुरू होता, सगळं काही सुरू होतं. पण या सगळ्यांमध्ये प्रश्न असा तयार आहे की या झेडपीमध्ये नेमकं टिकेल कोण? सत्ताधारी, विरोधक, स्थानिक लोक, ज्यांनी काम केलं येतो की ज्याच्याकडे पैसा येतो, की नेमकं टिकणार कोण, हा सगळ्या अँगलने प्रश्न. आणि जेव्हा आपण या झेडपीच्या इलेक्शनचा कानोसा घेत होतो त्यावेळी एक नाव चांगलंच जोरात गाजत होतं, ते म्हणजे मिलिंद वाळंज. आता मिलिंद वाळंज कोण असं जेव्हा मी इकडे विचारलं तेव्हा म्हणे, अहो तुम्हाला माहीत नाही का, बाबूजींचं पोरग. मग बाबूजी कोण? तर बाबूजींचा इतिहास मोठा आहे, पण त्यापेक्षाही पोराचा इतिहास मोठा आहे. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला झेडपीचं इलेक्शन खूप महत्त्वाचं वाटलं. आणि त्यामुळे पौंड अंबरवेट झेडपी गटातून ज्यांचं नाव समोर आलेलं आहे ते मिलिंद वाळंज यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. सर नमस्कार. 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 जसं मी सुरुवातीला म्हटलं की सगळ्यांचीच नावं चर्चेत येतात. तुमची नाव जेव्हा चर्चेत आलं त्यावेळी मला प्रश्न असा पडला की या माणसाला काय गरज आहे राजकारणात यायचं? राजकारणात लोक सहसा पैसे कमवायला येतात, नाव कमवायला येतात, प्रतिष्ठा, सत्ता, ताकद, पॉवर, ह्या सगळ्या गोष्टी तर तुमच्याकडे आधीच्याच आहेत. मग राजकारणात यायची काय गरज आहे? ज्याच्या नको त्याच्या समोर हात जोडावे लागणार, जिथे नको तिथे पाया पडावं लागणार. मग तुमच्यासारख्या सुटाबुटातल्या माणसाला हे झेपेल का? झेपणार ना, का नाही झेपणार? हा जो समज आहे की मी सुटाबुटातला आहे किंवा श्रीमंत आहे, हा एकदम चुकीचा आहे. मी देखील लहानपणी गावाला गेलेलो आहे, मी करवंद तोडलेली आहे, जंगलात फिरलेलो आहे, गावाकडे जाऊन भाकरी खाल्लेल्या आहेत, मग थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत. त्याच्यामुळे मला हा प्रश्न म्हणजे तुम्ही जो म्हणता तो मला माझ्या दृष्टीने तो प्रश्नच नाहीये. बर, प्रश्न काय होता माझा तयार की जे केलं ते केलं, ठीक आहे, तेव्हा आपली परिस्थिती तशी असेल किंवा जे काही तुमचा फ्लो असेल. आज तुम्हाला राजकारणात काय यायचंय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. तुम्हाला माहिती आहे का, तुमचा राजकारणामध्ये येण्यामुळे चांगल्या चांगल्यांची बत्ती गुल झाली. काही इच्छुक होते, जसं मी म्हटलं, हौशे नवशे गौशे सगळेच तयारी करत होते, पण जसं तुमचं नाव समोर आलं सगळे बॅकफुटला पडले. मग तुम्हाला राजकारणात काय यायचंय?
मला राजकारण द्यायचं म्हणजे मला समाजाची सेवा करायची. मी आतापर्यंत भरपूर पैसा कमवला, भरपूर काही माझ्याकडे आहे, पण समाजासाठी, ज्या समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो, त्या समाजासाठी मला काहीतरी करायचंय, त्यांचा विकास करायचा आहे, त्याच्यासाठी मला राजकारणात यायचंय. बरं, जर पैसा तुमच्याकडे आहे, पॉवर आहे, तुमचं फडणवीस असो, अजित पवार असो, शिंदे असो, विरोधक असो, सगळ्यांसोबत उठणं बसणं आहे, तर मग तुम्ही समाजकार्यामध्ये राहून पण कामं करू शकतात ना. त्याला राजकारणाची जोड देण्याची गरज का वाटली? राजकारणाची जोड याच्याकरता वाटते की समाजकारण जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला लिमिटेशन्स असतात. सगळीच कामं आपण त्या समाजकार्याच्या माध्यमातून नाही करू शकत. जर आपल्याला राजकीय पार्श्वभूमी असेल किंवा पद असेल तर त्या पदाचा चांगला वापर करून आपण समाजासाठी काहीतरी चांगलं करू शकतो. जिथे आपल्याला म्हणजे राजकारणाची गरज पडते किंवा पदाची गरज पडते, त्याच्यासाठी मला ह्याच्यामध्ये यायचंय, म्हणजे असं राजकारणामध्ये यायचंय. राजकारणामध्ये यायचंय. जसं झेडपीच्या इलेक्शनचा विषय झाला तसं मी तुम्हाला सांगितलं की मिलिंद वाळन नाव समोर आलं, त्यानंतर जे इच्छुक वगैरे असतील ते सगळे मागं पडले. आता राजकीय लोकांचं एक फॉर्म्युला आहे बरं का. काही लोक याला अपवाद राहतात. आधी ग्रामपंचायत करावी लागते, मग नगरसेवा, आधी तर तुम्हाला कार्यकर्ता व्हावा लागतो, मग सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य, मग सरपंच, मग नगरसेवक, मग पंचायत समिती, मग झेडपी. जर आज तुम्ही उमेदवार म्हणून समोर येतात ती तुम्हाला लॉटरी समजली जाईल. लोक म्हणतील तुम्हाला काय राजकीय पार्श्वभूमी होती. नाही, हे चुकीचं आहे. माझे आजोबा होते, हे जवळपास 15 वर्ष सरपंच होते. त्याच्यानंतर माझी आई सरपंच झाली. तिला अजितदादांच्या मार्फत आदर्श पुरस्कार, आदर्श सरपंच पुरस्कार देखील मिळाला. आणि त्याच्यानंतर काय झालं की भरपूर वर्ष म्हणजे मी बिझनेसमध्ये होतो, आणि ज्यावेळेस मला असं वाटलं की बाबा आपण राजकारणात यावं, त्यावेळेस हीच निवडणूक पहिली अशी आली की जिथं मला संधी भेटली. त्याच्यामुळे मी झेडपीला इंटरेस्टेड झालो. झेडपीला इंटरेस्टेड होण्यामागचं कारण असं की जे मला सीट पाहिजे होतं ते झेडपीमध्ये पडलं. पंचायत समितीला जर पडलं असतं तर मी निश्चितपणे पंचायत समिती लढलो असतो, पण झेडपीला आरक्षण पडल्यामुळं किंवा झेडपीला हे सीट पडल्यामुळं मी झेडपीला इंटरेस्टेड झालो. ग्राउंडवरची आम्ही माहिती घेतली. लोक म्हटले मिलिंद वाळंज हे नाव स्वतःहून उभं राहिलेलं नाही, कार्यकर्त्यांनी हे नाव उभं केलंय. लोकांचं म्हणणं असं आहे की या व्यक्तीकडे पैसा आहे, या व्यक्तीकडे ताकद आहे, म्हणजे कमीत कमी राजकारणामध्ये यायचं जर ठरलं तर हा व्यक्ती खवडी खाण्यासाठी तर येणार नाही, काम करण्यासाठी येईल. मग आता जर पौंड आंबडवेट जिल्हा परिषद गटासाठी तुमचं जर नाव समोर येत आहे तर बॅकलॉगला इथले प्रश्न कोणते की जी सोडवणं ही तुमची फर्स्ट प्रायोरिटी राहिली पाहिजे? बॅकलॉगला तसं बघायला गेलं तर मी ह्या भागामध्ये ज्यावेळेस फिरलो ना, ह्या भागाचा विकास जर म्हणायला गेलं तर तसा हा बिलकुल झालेला नाहीत. अनेक गावांमध्ये रोड, लाईट हे प्रश्न तर तसेच आहेत. आता जे समस्या येतात त्या बेसिकली येतात आरोग्याच्या समस्या. लोकांच्या आरोग्याकडे इथं कोणाचंच लक्ष नाहीये. आणि शिक्षण आणि नोकरी म्हणाल तर ह्या भागात नोकऱ्या उपलब्धच नाही. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की अनेक तरुण हे शहराकडे मायग्रेट व्हायला लागलेले आहेत, आणि गावाकडे अशी परिस्थिती झालेली आहे की ते झाले मॉडर्न आपण वृद्धाश्रम झालेत, म्हणजे आई वडील इथं आणि मुलं तिकडं, असं झालेलं आहे. तर मला बेसिकली इथं जर काम करायची संधी मिळाली तर पहिलं मी आरोग्याची करेल, जे मी ऑलरेडी चालू केलेलं आहे. अनेक शिबिरं मी घेतलेली आहेत आणि त्याच्यामार्फत अनेक कामं करतोय. आणि दुसरी मी एम्प्लॉयमेंट इथे क्रिएट करेल, जेणेकरून चांगल्या चांगल्या कंपन्या इथे येतील. आता अनेक भागामध्ये आपण टुरिझमचा देखील इथे चांगला स्कोप आहे. तर टुरिझमसाठी आपल्याला काय करता येईल, त्या पॉलिसीज इथं कशा वापरता येतील, ज्याच्याकडे इथून मागच्या राजकारण्यांनी कधीच लक्ष दिलं नाही, त्याच्याकडे मी लक्ष देणार. आणि एम्प्लॉयमेंट इथं कसं क्रिएट होईल, जेणेकरून शहरात गेलेला तरुण आहे तो गावाकडे कसा येईल आणि गावाची डेव्हलपमेंट कशी होईल, याच्याकडे मी जास्तीत जास्त भर देणार आहे. बरं, जसं मी म्हटलं की आरोपांमध्ये सगळ्यात प्रामुख्यानं तुमच्याकडे आरोप तोच होतो की धनधांडगा माणूस आहे, हायफाय गाड्यांमध्येच फिरतो, सामान्य लोकांचे प्रश्न काय माहिती, सामान्य लोकांचं उठणं बसणं काय माहिती, या व्यक्तीने एखाद्याची झोपडी तरी बघितली का, एखाद्याचं सर्वसामान्याचं घर तरी बघितलंय का, बघितलंय की खरोखर लोक म्हणतात तसं सोन्याचा चमचा घेऊन तुम्ही जन्माला आले. तुम्ही म्हणता ना माझ्याकडे पैसा आहे किंवा संपत्ती आहे, हेच माझ्यासाठी प्लस पॉईंट आहे. कारण का हे असल्यामुळं मी कुठलाही टक्केवारी खाणार नाही, कुठलाही निधी म्हणजे मी असे निधीची चोरी वगैरे करणार नाही. जे काय करेल ते समाजासाठी करेल किंवा त्यांच्या विकासासाठी करेल. म्हणजे तुमचं सरळ सरळ म्हणणं असं आहे की जर माझ्याकडे पिढी जात पैसा आहे असं तुम्ही म्हणता तर मला टक्केवारी खायची गरज नाही, भ्रष्टाचार करायची गरज नाही, निधी दाबून माझी घर भरायची गरज. बरोबर आहे. हाही एक मुद्दा असू शकतो. पण जेव्हा राजकारणाकडे आपण वळत जातो, तुम्हाला माहिती असेल की इथं लॉबिंग लावावी लागते. मला माहित नाही तुम्ही लावली की नाही लावली, कारण
ऑलरेडी जनतेतून तुमचं नाव जे आहे ते समोर येत आहे. तुमचं नाव समोर येण्यामागे एक खूप मोठं नाव लागतं, ते म्हणजे तुमच्या वडिलांचं. बाबूजी बाबूजी जे मी ऐकलंय इथे सगळीकडे की बाबूजींचं हे काम, बाबूजींचं ते काम. तुम्हाला वैयक्तिक काय अनुभव आला की आपल्या वडिलांनी इथे इथे एवढी एवढी कामं केली आहेत? हो, मला वैयक्तिक अनुभव भरपूर ठिकाणी आलेले आहे. म्हणजे संवाद यात्रेच्या दरम्यान किंवा शिबिराच्या माध्यमातून ज्यावेळेस मी गावामध्ये गेलो, त्यावेळेस अनेक व्यक्ती मला अशा भेटल्या किंवा अनेक लोक मला अशी भेटली की बाबा दादा हे जे काम आहेत ना, हे बाबूजींनी केलेले आहे. या मंदिराचे डेव्हलपमेंट बाबूजींनी केलेले आहे. या शाळेला निधी त्यावेळेस बाबूजींनी दिलेला आहे. म्हणजे ही अशीच अनेक चांगली चांगली कामं बाबूजींनी केलेली, जी मला सुद्धा त्या गावामध्ये गेल्यानंतर कळाली. आम्ही माहिती घेतली, तुम्ही तिघं भावंड बरोबर ना? बरोबर. त्यातली तुमची एक बहीण डॉक्टर आहे आणि चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टर की करतात किंवा प्रॅक्टिस करतात. त्याचा फायदा काही मतदारांना झाला, म्हणजे 100 लोकांपर्यंत गेला? 100% फायदा झालेला आहे. ती डॉक्टर असल्यामुळे किंवा आमचं स्वतःचं हॉस्पिटल असल्यामुळे आम्ही अनेक शस्त्रक्रिया म्हणा किंवा लहान मुलांचे ऑपरेशन्स म्हणा, हे आम्हाला वेळेत आणि अतिशय चांगल्या माध्यमातून किंवा चांगल्या रीतीने करण्यात आल्या. हा फायदा मला तिचा नक्कीच झालेला आहे. आपण जर कधी ग्राउंडवर उतरलो तर तुमच्याकडे किंवा तुमच्या वडिलांकडे किंवा तुम्ही केलेली 4 कामं मला ग्राउंडवर दाखवायला आहेत? 100% 4 काय मी 40 कामं दाखवल तुम्हाला. म्हणजे फक्त तुम्ही तुमच्या नावाच्या जीवावर उमेदवारी मागत नाही, कामाच्या जीवावर कामाच्या जीवावर 100% कामाच्या जीवावर. आम्ही तुमचे काही रील्स बघितले, काही व्हिडिओज बघितले. तुमचं फडणवीसांसोबत उठणं बसणं आहे, कधी अजित पवार कधी शरद पवार. असा कुठला नेता नाही ज्यांच्यासोबत तुमचं उठणं बसणं नाहीये. जर यथाकदाचित राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष जो तुम्हाला तिकीट नाकारतो किंवा तिकीट देत नाही, तर बरेच पक्ष रेड कार्पेट टाकून येत, काय विचार करणार? मॅडम, पक्ष मला का नाकारेल? कारण का माझ्यावर कुठली केस नाही म्हणून, मी टक्केवारी खाणार नाही म्हणून, मी समाजासाठी काम करणार आहे. त्याच्यामुळे पक्ष असा विचार करणार नाही. पक्ष नेहमी चांगलं काम करणाऱ्याने चांगलं कार्य करणाऱ्याला संधी देतो. त्याच्यामुळे असं काही होणार नाही असं मला तरी वाटतंय. माझा आणखी एक पुढे जाऊन प्रश्न असा तयार होतो की सक्रिय राजकारणामध्ये तुम्ही 5-6 महिन्यांपासून ऍक्टिव्ह लोकांना दिसत असाल. या अगोदर तुम्ही राजकारणामध्ये कधी आणि कसे ऍक्टिव्ह होते? असं नाही ना कानामागून आले आणि तिखट झाले, असं लोकांना नाही वाटलं पाहिजे, किंवा जे मी म्हणला इच्छुक आहेत त्या लोकांना नाही वाटलं पाहिजे. तर तुम्ही ऍक्टिव्ह कसे आणि किती काळापासून? ऍक्टिव्ह तसं बघायला गेलं तर गेले 6-7 वर्षापासून मी ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह अशा माध्यमात नाही की समाजकार्याच्या माध्यमात नाही, मग ते लोकांचे ऑपरेशन्स असू, शिबिर असू, किंवा आपण जे काही माझ्या भागामध्ये मी डेव्हलपमेंट केलेलं आहे तिथं स्थानिकांना रोजगार कसा भेटेल त्याच्यामध्ये असो, अशा अनेक शाळेतले प्रश्न असतील किंवा अशा अनेक जे सामाजिक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मी ऍक्टिव्ह आहे. रोजगारासाठी काय प्रयत्न केले तुम्ही? रोजगारासाठी म्हणाल तर माझं जे रिसॉर्ट आहे की जी माझ्या भागामध्ये जे डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये मी सर्वात पहिलं प्राधान्य हे स्थानिकांना देतो. स्थानिकांचं पोट कसं भरलं पाहिजे त्याच्याकडे जास्त लक्ष देतो. मला असं वाटतं की जवळपास 250 ते 300 लोक माझ्या भागातली ही माझ्या जे काही मी डेव्हलपमेंट केलेलं तिथं कामाला आणि ती खुश आहेत, अत्यंत समाधानी लोक आहेत. आणि हेच आपण बाकीच्यांसाठी करावं अशी माझी इच्छा आहे. लोणावळा हा पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा भाग आहे. उद्या जर तुम्हाला संधी मिळते किंवा तुम्ही ऍक्टिव्ह राजकारणामध्ये येत आहेत, तर रोजगाराच्या संधी तुम्ही तुमच्या माध्यमातून कशा उपलब्ध करणार? कसं आहे माहिती आहे का, आमचा भाग म्हणजे ज्या भागामध्ये मी आता इच्छुक आहे ना, तो भाग भारताच्या नकाशासारखा आहे. म्हणजे जसं तुम्ही एकेका भागामध्ये पुढे जाल ना तसं तिथं नोकऱ्यांची स्टाईल बदलते. म्हणजे जर आपण मुळशीच्या साईडला गेलो तर तिथं आपल्याला पर्यटनाच्या दृष्टीने काम करायला लागेल. जर आपण कोळवण या खोऱ्यात आलो तर तिथं दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांना दुधाचं उत्पादन जास्त आहे, तर तिथं आपल्याला डेअरीसाठी किंवा दुधाचे जे काही प्रोडक्ट असतील ते मार्केटमध्ये आणण्यासाठी अशा प्रकारे कामं करायला लागतील. अनेक ठिकाणी ज्यावेळेस मी गाठी भेटी घेतल्या ना, महिलांचं असं म्हणणं आहे की आमच्यासाठी कुणीही काही करत नाही. तर महिलांचा हा एक प्रश्न आहे. याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल की निवडून आल्यानंतर सगळ्यात प्रथम मी 3 आउटलेट खोलणार आहे. म्हणजे माझं हे विजन आहे की त्या आउटलेटमध्ये काय करणार आपण, अनेक पर्यटनाच्या दृष्टीने अनेक पुण्यावरनं मुंबईवरनं लोक तिथे येत असतात. त्यांना जर आपण आपल्या गावाकडचे जे काही प्रोडक्ट्स असतात, पापड म्हणा, लोणचं म्हणा, आता आपण तिळाची चटणी खातो त्याला आम्ही तिळकूट म्हणतो, किंवा अशा अनेक तिथं हळदीचं प्रमाण खूप, हळद लोक लावतात, तर आपल्याला ऑर्गॅनिक हळद हे प्रोडक्ट जर आपण तिथं विकायला ठेवले. ब्राऊन राईस आमच्याकडे होतो, म्हणजे हात चढणीचा जो भात असतो, इंद्रायणीची देखील आमच्याकडे मागणी.
हे प्रोडक्ट आपण त्या बचत गटाच्या माध्यमातून किंवा स्थानिक महिलांनी केलेल्या याच्या माध्यमातून आपण ते तिथं विकायला ठेवणार, जेणेकरून तो प्रोडक्ट विकून त्यांच्या संसाराला किंवा त्यांच्या घराला काहीतरी हातभार लावला पाहिजे. सगळ्यात पहिले तर मी हे काम नक्कीच करणार आहे आणि हे मी करणार म्हणजे करणार. बरं, कोट्यावधीच्या गाड्यांमध्ये फिरणारा माणूस निवडून आल्यानंतर गाडीच्या काचा खाली गेल का? हा प्रश्न ज्यावेळेस हे जे नरेटिव्ह आहे ना, हे मी जेव्हा जेव्हा फिरतो ना तिथे हे मला अनेक लोकांनी हे नरेटिव्ह सेट केलेलं आहे. हे एकदम चुकीचं आहे. मी गाडीची काच खाली करून चालणाराच माणूस आहे. मी ग्राउंडवरती चालणारा माणूस आहे. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाला माझ्या दृष्टीने तर काही असं महत्व नाहीये. आठवतं कधी कुणाच्या घरी गेले, एखादा कॉमन माणूस आहे, जाऊन त्याच्यापाशी बसले, भाकरी चटणी खाल्ली, असं काय मी लहानपणापासून हेच करत आलेलो आहे. म्हणजे मला तुम्ही भाकरी आणि जी आपली लाल चटणी असते ती खायला खूप आवडते. अनेक मी गावाकडे आलो की माझ्या मित्रांकडं किंवा अनेक माझे नातेवाईक आहेत, ते काय सगळ्यांकडे जाऊन हे सगळे केलेले आहे. आता पावटा फेमस आहे आमच्याकडे. तुम्ही सुद्धा चला, तुम्हाला सुद्धा कुठेतरी पावट्याची आमटी खायला घालतो. आंबे व्हॅली आली इथे तुमच्या वडिलांमुळे आली. लोणावळा डेव्हलप मे बी त्यामुळे जास्तीच्या प्रमाणावरती झाली असेल. अशी आणखी एखादी सिटी, अशी एखादी आणखी कन्सेप्ट इकडल्या भागामध्ये आणण्याचं काही नियोजन? हा, करू ना. भविष्यात नक्कीच आपण तसं नियोजन करू. फक्त त्यासाठी स्थानिकांची मला साथ लागणार आहे. आणि मला असं वाटतं की मी फिरतोय ना, तर स्थानिकांना देखील असं काहीतरी करावं ही त्यांची देखील इच्छा आहे. तर या संदर्भात नक्कीच मी प्रयत्न करेल आणि चांगली जशी इथे आंबे व्हॅली सिटी आली तसा एखादा चांगला प्रोजेक्ट येणाऱ्या काळात भविष्यात तिथं आणण्याचा मी 100% प्रयत्न करेल. बरं, जसं मी म्हटलं की ज्यावेळी माणसाकडे सगळ्याच गोष्टी असतात, म्हणजे बेसिक गरजच कुठली त्यांची उरलेली नसती, बेसिक नीड्सच काही नसतात, त्यावेळी काही करण्याचा हेतू नसतो. जेव्हा तुम्ही राजकारणात येणार असता, बघा आता राजकारण कसं आहे, तुम्ही जरी नवीन येणार असले तर मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते, आरोप प्रत्यारोप होतात. ज्या व्यक्तीला काही बेस नसतो तो व्यक्तीही तुमच्यावर बोलू लागतो, का तर तुम्ही त्यांच्यासमोर हात जोडायला जाणार असतात. आरोप प्रत्यारोप, डोक्यावर बर्फ, तोंडावर साखर, हे सगळं ठेवावं लागतं. आता तुम्ही जर एवढं कमवलंय, ती प्रतिष्ठा कमवलेली आहे, तर तुम्हाला तुमचे आई वडील म्हटले नाही का, अरे बाबा थांबून घे, कशाला तिकडे जातो, आणि तरी तुम्ही इकडे येतात? म्हणजे असं काही घरचं वातावरण कसं होतं जेव्हा तुम्हाला उमेदवारी करायची ठरली? नाही, याच्यासाठी माझ्या घरच्यांचा 100% विरोध होता की आपल्याला राजकारणात जायचं नाही. तेच मी इव्हन माझ्या बायकोचा सुद्धा विरोध होता की जो टाइम आज तुम्ही आम्हाला देताय तो तुम्ही आम्हाला देऊ शकत नाही. पण मी सगळ्यांना सांगितलं की नाही, आता आपण आपला मी टाइम हा खूप झालेला आहे, आता अदर टाइम आपल्याला करायचा आहे, लोकांसाठी काहीतरी करायचं आहे आणि त्याच्यासाठी मला हे करणं गरजेचंच आहे. ते देखील 2-3 शिबिरांना किंवा सुरुवातीच्या काळामध्ये माझी बायको सुद्धा माझ्या बरोबर होती आणि तिने जेव्हा बघितलं की नाही नाही, खरंच समाजाला आपली गरज आहे आणि माझा नवरा किंवा माझी आई म्हणाली, वडील म्हणाले की माझा मुलगा हा समाजासाठी काहीतरी करू शकतो, त्याला आपण हे फ्रीडम दिलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, तू जे करतोय ते योग्य आहे आणि आम्ही तुझ्या पाठीशी उभं राहू. आणि आता ते 100% माझ्याबरोबर प्रत्येक कामात म्हणजे माझ्या बरोबरच असतात. आत्ताच्या घडीला जेव्हा आम्ही ग्राउंड सर्वे केला त्यावेळी मिलिंद वाळंज ही प्लस सीट आहे, म्हणजे ग्राउंडच्या सर्वे असतात पक्षांचे की कोण निवडून येऊ शकतं. तर असं जर आपण गृहीत धरून चाललो की मिलिंद वाळंज यांना झेडपीवर एक चान्स इथल्या मतदारांनी दिला, तर फर्स्ट कुठल्या 5 गोष्टींना तुम्ही प्रायोरिटी देणार की येत्या 5 वर्षांमध्ये मी हे प्रश्न सोडून दाखवेल, नाही तर मला घरी बसवा? पहिली गोष्ट जी मी तुम्हाला म्हणलो की महिलांसाठी मी जे आउटलेट खोलणार, ती सगळ्यात पहिली गोष्ट ती करणार. दुसरं म्हणजे आरोग्याचा जो प्रश्न आहे, म्हणजे हे जे कॅम्प्स मी आत्ता चालू केले आहेत हे दर वर्षाला मी कमीत कमी 3 वेळेस घेणार, जेणेकरून त्यांचा आरोग्याचा प्रश्न हा मार्गी लागला पाहिजे. ते किती खर्च काय असतो हे जे ऑपरेशन्स वगैरे होतात त्याचे? अंदाजे डोळ्याचं जर ऑपरेशन आपण प्रायव्हेट मध्ये केलं तर गव्हर्नमेंटचा सुद्धा त्याला काहीतरी सबसिडी असते, ते जाऊन अंदाजे 7 ते 8 किंवा 10 हजाराच्या आसपास त्याचा खर्च येतो. आपण जर किडनी स्टोनचं वगैरे बघितलं तर त्याला 60 ते 70 हजार रुपये बाकीच्या सवलती जाऊन तेवढा खर्च येतो. आज प्रत्येक ऑपरेशन्सचे वेगवेगळे लिमिट आहेत. आता साधारणतः माझा वैयक्तिक जर खर्च म्हणाला तर महिन्याला मला 5 लाख रुपये हा माझ्या स्वतःकडचा खर्च चाललेला आहे शिबिरांच्या याच्यासाठी, आणि तो मी कंटिन्यू करणार आहे, कारण का समाजासाठी हे गरजेचं आहे, आज ती काळाची गरज पडलेली आहे. असं. आणखी कोणत्या प्रायोरिटी राहणार तुमच्या? अजून दुसरं म्हणाल तर मग मी एम्प्लॉयमेंटसाठी प्रयत्न करणार, जेणेकरून चांगल्या चांगल्या इंडस्ट्रीज किंवा टुरिझमच्या माध्यमातून आपण काही चांगले ब्रँड इथं आणू शकतो.
किंवा जेणेकरून इथे एम्प्लॉयमेंट तयार होईल. म्हणजे एक तर आपण महिला सक्षमीकरणासाठी काम करणार आहोत, दुसरं म्हणजे एम्प्लॉयमेंटसाठी करणार आहोत, तिसरं आता काय प्रॉब्लेम होतो की ज्यावेळेस आपण गावाचा विकास बघतो ना, त्या गावाची जी गरज असते ना, समजा एखाद्या गावाचा आपल्याला 100% विकास करायचा किंवा तिथं काहीतरी ठोस काम करायचंय, तिथं काय होतं, त्या गावाला निधी 1 करोडचा हवा असतो किंवा 50-60 लाखाचा हवा असतो. राजकारणी काय करतात, म्हणजे इथून अगोदरचे राजकारणी ते त्या गावाचा फार म्हणजे 10 ते 5% निधी त्या गावाला देतात. बरोबर. म्हणजे जिथं 50 लाखाची गरज आहे ना, तिथं ते 5 लाख रुपये देणार, जेणेकरून त्यांचा विकास तिथं थांबला पाहिजे आणि त्या गावातल्या लोकांनी त्यांच्याकडे 10 वेळा गेलं पाहिजे की बाबा आमचे हे रस्ते करा, आमची ही लाईट. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की हे ज्यावेळेस माझ्याकडे सारखे सारखे येतील ना, त्याच वेळेस हे मला काहीतरी मला मानतील आणि माझ्यासाठी काम करतील. मी तसं करणार नाही. मी प्रत्येक वर्षी 7 ते 8 गावं ठरवणार आणि त्या गावाचा 100% कसा विकास करेल अशा हिशोबाने मी काम करणार. म्हणजे एका वर्षाला 10 गावं, त्याच्यावरती जास्ती फोकस करणार, जेणेकरून पुढे ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस त्याचे प्रश्न 100% मार्गी लागले असतील. ठीक आहे, चला आता आपण उठून बोलूयात. जवळजवळ 30 मिनिटं आपली एकमेकांसोबतची जी आहे ती चर्चा झाली. मला एक सांगा, जसं मी म्हटलं सुटाबुटातल्या माणसाला, आणि यासाठीच मी आधी प्रश्न टाकला की तुमच्यासारख्या माणसाला राजकारण पेलवेल का. मी आज जे तुम्हाला प्रश्न केले ते सगळे प्रश्न तिरकस होते, तुम्ही उत्तरं मला सरळच देत होते, पण हे छक्केपंजे तुम्हाला शिकावे लागणार आहे. तुम्ही व्यवसायामध्ये किती बादशाह असू द्या, राजकारणामध्ये छक्केपंजे चालतात. कसं मला कसं आहे माहिती आहे का, राजकारणातले छक्केपंजे मला जमणार नाहीत, पण विकासासाठी मी नक्की छक्केपंजे करेल आणि लोकांचा कसा विकास करेल ना त्याच्याकडेच मी जास्ती लक्ष देईल. तुम्ही म्हणले ना नौका, बरोबर, मी आहे नौका, कारण का मला राजकारणात छक्केपंजे कळत नाही, त्याच्यामुळे मी नौका आहे. बाकीच्या दृष्टीत मला कोणी नौका म्हणूच शकत नाही. बरं, विकासाचा एखादा मुद्दा आला, एखाद्या ठिकाणचे निधी असेल, मंत्रालयात जावं लागतं, अधिकाऱ्यांकडे फाईल पास करावं लागतं. मॅडम मी तुम्हाला एवढं सांगतो की बाकीच्यांपेक्षा माझी फाईल लवकर तिथं जाईल आणि ती लवकर साईन करून येईल, एवढी तर ताकद किंवा एवढे तर माझ्या ओळखी 100% आहेत. तुम्हाला माहिती आहे का, फाईल सरकवताना पण काही टक्केवारी द्यावा लागते, घ्यावा लागते, असं असतं. तुम्ही काय करणार त्या प्रोसेसमध्ये? आता तो पार्ट सिस्टमचा आहे, त्याच्यामुळे मला लोकांचा विकास करायचा आहे. त्याच्यासाठी जर काही करायला लागलं तर ते मी करेलच, पण मला असं वाटत नाही की असं काही होत असेल. बरं, शेवटचा प्रश्न माझा, लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं, पक्षानं तुमचा विचार करावा, यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? मला लोकांनी निवडून द्यावं कारण का मी स्वच्छ प्रतिमेचा आहे, मला लोकांचा विकास करायचा आहे आणि मी निवडून आल्यानंतर ते 100% लोकांना दाखवून देणार आहे की विकास काय असतो. विकास हा नुसता नावापुरता नाही, तर प्रत्यक्षात काय विकास होतो हे मला दाखवून द्यायचे. आणि आता मला असं वाटतं की लोक मला देतील निवडून, कारण का तेवढा विश्वास त्यांचा माझ्यावरती बसलेला आहे. बरं, तर आपण मिलिंद वाळंज यांच्यासोबत बोललो. पौंड आंबडवेट जिल्हा परिषद गटासाठीचे ते उमेदवार म्हणून समोर येत आहेत. आता या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हालाही माहिती आहे, मी अनेक राजकीय लोकांसोबत बोलते, अनेक लोकांसोबत चर्चा करते. या माणसाला खरंच राजकीय छक्केपंजे कळत नाही, या माणसाला उत्तरं फिरवणं कळत नाही. जे आहे स्ट्रेट फॉरवर्ड बोलतात, जे आहे ते स्ट्रेट मुद्द्यांवरती ते उत्तरं देताना मला दिसले. पण विकासाच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा असेल तर जर हा व्यक्ती उद्योजक म्हणून इथे गाजलेला आहे, व्यावसायिकदृष्ट्या नॉलेज आहे, व्यवसाय एवढा मोठा उभा केला आहे, राजकारणामध्ये नसताना व्यवसाय उभा केला आहे, म्हणजे या व्यक्तीने राजकारणातून कुठली खवडी खाल्लेली नाही आहे, पैसा कमवलेला नाही आहे आणि वेल सेटल असलेला व्यक्ती राजकारणामध्ये पैशांची चोरी करायला, निधी धापायला किंवा टक्केवारी खायला, भ्रष्टाचार करायला नक्कीच येणार नाही. एक उद्योजकाला जर तुम्ही इथे संधी देताय तर कदाचित होऊ शकतं की इथला भाग बदलू शकतो. बाकी मतदार तुम्ही आहेत, तुम्हाला ठरवायचं आहे उमेदवार निवडून आणायचा, पाडायचा की दुसरं कोणाला द्यायचं. तुम्ही आज आमच्यासोबत विस्तृत चर्चा केली. या निवडणुकीसाठी शुभेच्छा आणि थोडेसे राजकीय छक्केपंजे शिकून घ्या, पुढे तुम्हाला या गोष्टींना फेस करावं लागणार आहे. धन्यवाद मॅडम.